निकृष्ट बियाणे प्रकरणी बुलढाणा जिल्ह्यात कृषी विभागाची मोठी कारवाई. 5 कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल. बुलढाणा जिल्ह्यात निकृष्ट आणि संशयित बियाण्यांच्या प्रकरणी कृषी विभागाने मोठी कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 5 बियाणे कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून या कारवाईत रवी सीड्स आणि बूस्टर या कंपन्यांचाही समावेश आहे. शेतकऱ्यांकडून उगवण न होणे, पीक वाढ खुंटणे आणि निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांबाबत सातत्याने तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यानंतर कृषी विभागाने विविध ठिकाणी तपासणी, नमुने संकलन आणि चौकशीची मोहीम हाती घेतली. प्राथमिक तपासात अनियमितता आढळल्यानंतर संबंधित कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार या प्रकरणाची चौकशी अद्याप सुरू असून तपासात आणखी काही कंपन्यांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता कृषी विभागाने नाकारलेली नाही. निकृष्ट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने कृषी विभाग आता ॲक्शन मोडवर आला असून दोषींवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. या कारवाईकडे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. निकृष्ट बियाण्याच्या अनुषंगाने ज्या काही शेतकऱ्यांनी तक्रारी आमच्याकडे केलेल्या आहेत, त्या तक्रारीच्या अनुषंगाने ज्या काही कंपन्या आयडेंटिफाय झाल्या, त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे काही सध्या गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यामध्ये रवी सीड्स आहे, एक बूस्टर सीड्स म्हणून आहे, ईगल सीड्स आहे, पार्श जेनेटिक्स आहे, यशोदा सीड्स आहे. या कंपन्यावर जे आहे ते आज गुन्हे दाखल याच्यामध्ये झालेले आहेत आणि निश्चित पुढे सुद्धा याच्यामध्ये आणखी जी काही कारवाई आहे ते सुद्धा सुरू राहील. एकूण 5 कंपन्यावर जे आहे ते आज गुन्हे दाखल झालेले आहेत आणि जशी आवश्यकता आहे, ज्याप्रमाणे आम्हाला दिसून येत आहे त्याप्रमाणे आणखी त्यामध्ये संख्या वाढू शकते.